पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेने अल्कोहोल घेऊन जाणारा टँकर खोपोलीमध्ये पेटलाय। संभाव्य आग वेळीच नियंत्रणात आली आहे, अन्यथा खोपोलीमध्ये मोठा आग कल्लोळ झाला असता। याबाबतचे वृत्त असे की खोपोली नजीक अल्कोहोल घेऊन जाणारा टँकर मिलगाव तीव्र उतारावर अनियंत्रित होऊन विजेच्या टिपीला धडकून उलटलाय आणि टँकरला आग लागली आहे। या टँकरमधील अल्कोहोल गळती होऊन आजूबाजूला चौफेर पसरत होती व आग अनियंत्रित होत होती। मात्र आपत्कालीन यंत्रणा, नगरपालिका व विविध कंपन्यांचे अग्निशमन यंत्रणा या वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यामध्ये यश मिळाले आहे व संभाव्य मोठी घटना रोखण्यात यश आलं आहे। खोपोली नगरपालिका, टाटा स्टील, आलाना कंपनी, JSW, गोदरेज, IRB या कंपन्यांनी अग्निशमन दल व आपली यंत्रणा घटनास्थळी आग विझवण्यासाठी रवाना केली। MSRDC, देवदूत यंत्रणा, खोपोली पोलीस यांनी एकत्रितपणे मदत कार्य करून ही आग आटोक्यामध्ये आणली आहे। दरम्यान दुर्घटनाग्रस्त वाहनातील अल्कोहोल रस्त्या शेजारील गटारातून वाहत साधारणतः 500 मीटर अंतरावरील आजूबाजूच्या सर्वच परिसरामध्ये पसरला असून आगीची तीव्रता वाढत होती। मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय, अन्यथा परिस्थिती ही खूप गंभीर बनणार होती। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे केमिकल एक्सपर्ट आणि टीम मेंबर्स यावेळी सहकार्य करत होते। खोपोली पोलीस स्टेशनची सर्व यंत्रणा मदत कार्यामध्ये व्यस्त होती। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून काही वेळ मुंबई पुणे महामार्गावरील खंडाळा घाट खोपोली अंतरात वाहतूक कोंडी झाली होती। कालांतराने येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।